माणसाच्या जीवनाच्या संबंधामध्ये नाथ महाराजांनी 5 प्रलयाचा विचार तिथे केलेला आहे. त्याला पंचप्रलय असं म्हणतात. मी आपल्याला थोडा त्याचा विस्तार करून आणि पुढे जाईल. 5 प्रलय होतात माणसाच्या जीवनामध्ये. एकाला म्हणतात दैनंदिन प्रलय, दुसऱ्याला म्हणतात नित्य प्रलय, तिसऱ्याला म्हणतात मरण प्रलय, चौथ्याला म्हणतात ब्रह्मांड प्रलय आणि 5व्याला म्हणतात आत्यंतिक प्रलय. विठ्ठला विठ्ठला. हे प्रलय म्हणजे काय? मरणच आहे ते काय का अर्थानं? हे शेवटचेच दिवस आहे. त्या अर्थानं आपण त्याचा विचार करा. पहिला आहे दैनंदिन प्रलय. माणसाच्या जीवनामध्ये नित्य शरीरामध्ये काही बदल होत असतात. काही अणुरेणू जन्माला येतात, काही पेशी जन्माला येतात, काही पेशी मरून जातात, मेलेल्या पेशींची जागा नवीन पेशी घेतात. कधी पांढऱ्या पेशी कमी होतात, कधी जास्त होतात, कधी लाल पेशी कमी होतात, जास्त होतात. कमी झाल्या की काही पेशी त्यांची जागा घेतात. असे माणसाच्या जीवनामध्ये देहामध्ये नित्य स्थित्यंतर चालू असतं. रोज काही ना काहीतरी बदल होतात. लहान मुलाचा अगदी आपण विचार केला, अर्भक ज्याला आपण म्हणतो, जन्माला आलेलं, नुकतं जन्माला आलेलं मूल, त्याच्या शरीरावरचं जर कातडं आपण बघितलं तर ते कातडं इतकं मऊ 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 असतं. कालांतराने ते कातडं निघून जातं, नवीन कातडं त्याची जागा घेतं. संपूर्ण माणसा, आता शास्त्र मला माहीत नाही, वैद्यकीय शास्त्र डॉक्टर साहेब इथे आहेत, परंतु मला नेमकं माहीत नाही, माणसाच्या शरीरावरचं संपूर्ण कातडं बदलायला एकूण 7 वर्ष लागतात असं म्हणतात. त्याच्यानंतर मग पुढची काही स्थित्यंतर होतात. मग 14 वर्षापर्यंत दात पडतात, नव्यानं येतात. असं करत करत प्रत्येक 7 वर्षानंतर माणसाच्या देहामध्ये अशी काही परिवर्तनं होत जातात की जुनं काही सोडून जातं, नवीन त्याची जागा घेतात. मग म्हणून माणसं म्हणतात 7 वर्षाला एखादा मूल बघितलेला असेल आणि एकदम 14व्या वर्षी बघितलं की अरे तू किती बदलला बाबा, तू लहानपणी असा दिसत नव्हता, असं जे म्हणतात ना, ते कशा, तो 7 वर्षामध्ये पूर्ण बदललेला असतो. 7व्या वर्षी जसा दिसतो तसा 14व्या वर्षी दिसत नाही, तसा 21व्या वर्षी दिसत नाही, तसा 28व्या वर्षी दिसत नाही, तसा मला मधले पाढ येतो पूर्ण, पण आता वेळ नाही म्हणून एकदम 70कडे गेलो. तसं एकदम 17व्या वर्षी वेगळा दिसतो. 7 वर्षांनी माणसाच्या शरीरावरचं कातडं पूर्ण जातं, नवीन येतं. काही पेशी पूर्ण मरतात, नवीन येतात. दात पूर्ण पडतात, नवीन येतात. दृष्टी पूर्ण जाते, नवीन येते. अशा पद्धतीनं माणसाच्या शरीरामध्ये जे परिवर्तन होतं याला शास्त्राच्या भाषेमध्ये दैनंदिन प्रलय असं म्हणतात. रोज काही ना काहीतरी बदल होता, पण ते रोज होत असल्यामुळे माणसाला कळत नाहीत. पूर्ण परिवर्तन झालं की मग एकदम बदल वाटायला लागतो. याला म्हणतात दैनंदिन प्रलय. दुसरा प्रलय सांगितला तो प्रलय आहे नित्य प्रलय. नित्य प्रलय म्हणजे काय? नित्य प्रलय फार सोपा आहे. नित्य प्रलय म्हणजे झोप, सुषुप्ती अवस्था. माणूस रोज रात्री झोपतो की नाही? झोपतो. फक्त श्वासोश्वास चालू आहे म्हणून जिवंत म्हणायचं. नाहीतर काय कळतं त्या झोपेमध्ये? सुषुप्ती अवस्थेमध्ये काय कळतं? ज्ञानोबारायांनी घन अज्ञान सुषुप्ती शब्द वापरतो. सुषुप्तीमध्ये काय कळतं? आपण कुणाच्या घरात झोपलोय, दक्षिणेकडे पाय आहेत का डोकं आहे आपलं, आपण पलंगावर झोपलोय का जमिनीवर झोपलोय, गादीवर झोपलोय का चटईवर झोपलोय, आपल्या शेजारी कोण झोपलेलं आहे, आपल्याला उद्या सकाळी काय उठायचं आहे हे झोपेत कळतं काय? झोपायच्या आधी माणूस ठरवतो की उद्या 4ला उठायचंय. मग झोपल्यावर काही कळतं काय? ज्ञानोबारायांनी फार गोड शब्द, ज्ञानोबाराय म्हणतात निद्रिताचे अंगेशी साप तैशी उर्वशी. झोपलेल्या माणसाच्या शेजारी साप आला काय त्याला फरक पडत नाही, उर्वशी येऊन बसली काय फरक पडत नाही. बस काही कळत नाही त्याला. हलवल्यानंतर, त्याला हलवून हलवून जाग केल्यानंतर जर त्याने डोळे उघडले आणि ओ म्हणाला तर आहे असं समजायचं. नाही तर काय फरक आहे सांगा ना? काही फरक नाही. गाढ झोपी जातो माणूस, काय कळतं त्याला? काही कळत नाही. वरती झोप येते, कुठेही येऊ शकते. आपण मगाशीच बोललोय, काही कळत नाही त्याला. विठ्ठल जय जय झालेलं सुद्धा कळत नाही काही लोकांना. बरं, त्यांचं प्रारब्ध असं बळकट असतं महाराज. देवाने त्यांना कोणत्या शुभ मुहूर्तावर जन्माला घातलेलं असतं, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीला, मला माहीत नाही. पण ही माणसं अशी भाग्यवान असतात, बरोबर रामकृष्ण हरीला डोळा लागतो आणि विठ्ठल जय जयला उघडतो. काय कमाल असेल यांची. बरोबर. एक गृहस्थ आले होते माझ्याकडे, महाराज मला निद्रानाशाचा विकार झालाय, मला झोपच लागत नाही. मी म्हटलं चातुर्मासाला ये.
लगेच झोप आहे आमच्याकडे. एका सुभाषितकाराने म्हटलंय, निद्रा प्रियोय खलु कुंभकर्णो हतस्समीके सर्गुत्तमेन वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथाम पुराणम. सुभाषितकारांनी म्हटलं काय म्हणे, ही जी झोप आहे की नाही, झोप ही कुंभकर्णाची फार आवडती बायको आहे. कुंभकर्णाची, कुंभकर्ण 6-6 महिने तिच्या घरी राहायचा. मग झोप निद्रा अतिप्रिय कुंभकर्णाला. त्याचे वंशज बरेच आहेत. ते काय तर ते कुंभकर्णाला फार ती झोप प्रिय. ते राम रावणाच्या युद्धामध्ये तो कुंभकर्ण मारला गेला. हतस्समीकेस रघुत्तमेनं. भगवान रामचंद्र प्रभूंच्या बरोबरच्या युद्धामध्ये तो कुंभकर्ण मारला गेला. मारला गेल्यानंतर वैधव्यम आपद्यत तस्य कांता वैधव्यम आपद्यत. त्याच्या बायकोला वैधव्य आला, विधवा झाली बिचारी नवरा मरून गेल्यानंतर. मग त्या झोपेने असा विचार केला की जोपर्यंत आपला नवरा होता तोपर्यंत आपण संसारात फार लक्ष घातलं. आता आपला नवरा मरून गेला, आता कशाला संसारात लक्ष घालायचं आहे, आता फक्त प्रवचन कीर्तनाला जायचं. तेव्हापासून ती झोप फक्त प्रवचन कीर्तनाला येते, कधीच सिनेमाला गेल्यावर येत नाही, कारण ती झोप कधीच सिनेमाला जात नाही. अरे परमार्थाचे दिवस आहेत तिचे, म्हणून ती फक्त प्रवचन कीर्तनाला येते. गाढ झोपलेला मनुष्य नित्य प्रलय आहे त्याच्या जीवनामध्ये. काही नाही, त्याची इंद्रिय काही कळत नाही त्या इंद्रियांना. इंद्रिय प्राणामध्ये लीन झालेली असतात, मन प्राणामध्ये लीन झालेलं असतं, संस्कार प्राणामध्ये लीन झालेले असतात. काय असतं, जाग झाल्यानंतर कळतं की आपल्याला अमुक अमुक काम करायचं आहे, आपण झोपण्याच्या पूर्वी ठरवलं होतं. पण झोपेत काही कळतं काय त्याला? काही कळत नाही, काही कळत नाही. बस झोपेला दोन्ही बाजूनी घन अज्ञान सुषुप्ती असंही म्हटलंय. आणि झोपेचं वर्णन करताना जवळ जवळ ब्रह्मज्ञान आहे असंही सुषुप्तीचं वर्णन आहे. जवळ जवळ ब्रह्मज्ञान म्हटलं. कशा करता मी आपल्याला सांगतो की हा माणसाच्या जीवनातला नित्य प्रलयच आहे. प्राणामध्ये इंद्रिय लीन होऊन जातात, प्रलयच आहे, मरणच आहे ते. एका अर्थाने, एका अर्थाचं मरणच आहे ते. तिसरा प्रलय आहे, त्याला मरण प्रलय म्हणतात. मरण नावावरून आपल्याला कळतं, याचं सगळं संपून गेलं, ज्याच्या वासना त्याच्या मूळ कारणामध्ये विलीन होऊन गेल्या. प्रारब्धानुसार जे शरीर मिळालं होतं, जेवढ्या काळापर्यंत मिळालं होतं तेवढ्या काळात ते शरीर राहिलं. काळ संपला, शरीर पडलं, वासना सर्वार्थानं संपलेल्या नसतात. प्रकृतीमध्ये परमात्म स्वरूपामध्ये त्या वासना लीन होऊन राहिलेल्या असतात. त्याला मरण प्रलय असं म्हणतात. माणूस मरतो. पंचभौतिक शरीर, ती सगळी 5ही भूत, पंचमहाभूत आपापल्या स्थानी निघून जातात. वर्गीकरण होऊन जातं. ते एकत्रित राहत नाहीत, त्यांचं पंचीकरण टिकत नाही. आकाश आकाशाच्या ठिकाणी, वायू वायूच्या मध्ये, पृथ्वी पृथ्वीच्या ठिकाणी, आप आपाच्या ठिकाणी, तेज तेजाच्या ठिकाणी लीन होऊन जातं. वायू वायूच्या ठिकाणी लीन होतो, आकाश आकाशाच्या ठिकाणी लीन होतो. शरीर संपतं. लोक म्हणतात माणूस मेला, मरण आलं त्यांना, याला म्हणतात मरण प्रलय. याच्यानंतर ब्रह्मांड प्रलय. ब्रह्मांड प्रलय म्हणजे ज्याची सगळ्यांना भीती येतो. जगबुडी. आता ते सांगतो थोडंसं 1-2 वाक्यामध्ये. ज्या महाभूताच्या प्राबल्यानं ज्या युगातली ही पृथ्वी बनलेली असते, ती पृथ्वी त्याच महाभूतामध्ये त्या युगामध्ये लीन होऊन जाते. पृथ्वीच्या प्राबल्याने पृथ्वी बनली असेल तर त्या काळातला प्रलय पृथ्वीमध्येच होणार. आत्ताची जी आपण ज्या पृथ्वीच्या पाठीवर राहतो ही पृथ्वी अबहुल आहे. इथं आपाचं म्हणजे पाण्याचं प्राबल्य जास्त आहे. आपण शाळेमध्ये शिकतो ना, पृथ्वीवर किती टक्के पाणी आणि किती टक्के जमीन? 71% पाणी आणि 29% पृथ्वी. 71% पाणी. त्यामुळे ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीचा जो प्रलय होणार आहे, या ब्रह्मांडाचा जो प्रलय होणार आहे, तो पाण्यात होणार आहे. सगळीकडे पाणीच 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 होईल आणि त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे जीव नष्ट होऊन जातील. घाबरू नका, वेळ आहे अजून. लगेच घाबरायचं कारण नाही, पुष्कळ वेळ आहे अजून. त्याला आपलं भागतंय, पुढच्यांचं काही का होईना, आपलं भागतंय. अजून 100 वर्ष तर काही होत नाही, त्याच्या पुढे आपण जगत नाही. तुम्हाला लाभू दे बाबा, 100च्या पुढे आयुष्य लाभू दे, माझं काही म्हणणं नाही. मी माझं सांगितलं. कधी ना कधीतरी ही पृथ्वी संपणार, हे ब्रह्मांड संपणार.
मग सगळे जीव संपले की त्यांच्या वासना समष्टी रूपानं त्या असणाऱ्या वासना त्या सगळ्या परब्रह्म स्वरूपामध्ये स्थित राहणार. परमात्मा स्वतःच्या स्वरूपात हे वेद सांभाळणार. स्वयंभू मनुला ज्या पद्धतीनं केलं त्या पद्धतीनं परमात्मा मग पुन्हा इच्छा झाली तर सृष्टी रचना करणार, नाहीतर हे सगळं पुन्हा परमात्म्याच्या ठिकाणी स्थित राहणार. मग पुढची पृथ्वी ज्या वेळेला परमात्मा बनवेल, जीव ज्या वेळेला जन्माला घालेल त्या वेळेला त्यांच्या ज्या मागच्या वासना आहेत त्या वासनानुसार त्यांना देह मिळत जातो वगैरे वगैरेचा विचार आपल्याला करता येतो. मरण प्रलय काय आहे? आपण दोन्ही प्रमाणं दिली आहेत. मरण प्रलयानंतर पुन्हा जो देह प्राप्त होतो तिथं कर्माचा विचार करा. अगा कर्मी जे उरावे हे त्याच्याकरता आहे. आणि ब्रह्मांड प्रलयानंतर जेव्हा पुन्हा सृष्टी उत्पत्ती होते आणि त्याच्यानंतर जीव त्याला तिथे प्राप्त होतो तिथं वासनेचा विचार करा. तिथं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं चिंतन करा. तिथं नुसतं कर्माचा विचार करून चालत नाही, वासनेचा विचार करावा लागतो. आणि शेवटचा प्रलय आहे तो आहे आत्यंतिक प्रलय. तिथं वासना सुद्धा शिल्लक राहिलेली नसते. तिथं कोणती वासना शिल्लक राहिलेली नाही. परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान ज्या दिवशी होतं त्या दिवशी त्या व्यक्तीच्या संबंधानं, त्या महात्म्याच्या संबंधानं जे काही त्याच्या जीवनातलं अविद्या निवृत्तीचं काम होऊन जातं त्याला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून शेवटचा दिस म्हणजे आयुष्यातला शेवटचा दिस मानायचा नाही, जीवदशेतला शेवटचा दिस मानायचा. या जसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. कोणता दिवस? आयुष्यातला शेवटचा नाही, जीवदशेतला शेवटचा दिवस आपला गोड व्हावा याच्याकरता अट्टहास केला असं तुकाराम महाराज सांगतात. तिथं वासना सुद्धा शिल्लक राहत नाही. मग काय राहतं? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. आता तृष्णा राहिली नाही, आता वासना राहिली नाही. आता परिपूर्ण जीवन, आनंद रूप असं जीवन झालं. बस आता त्याला काही करायचं राहिलेलं नाही. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम. वासना कधी निवृत्त होतात? ब्रह्मज्ञानातच निवृत्त होतात. ब्रह्मरस गोडी तयासी फावले वासना निमाली समूळ ज्याची. वासना समूळ निवृत्त होऊन जाते. जीवनामध्ये करण्यासारखं काही राहत नाही. असं तृप्त जीवन आम्हाला प्राप्त व्हावं याच्याकरता याजसाठी केला होता अट्टहास. याच्याकरता आम्ही अट्टहास केला असं तुकोबाराय बोलतात. आता हा अट्टहास तुकाराम महाराजांनी काय केला याचं थोडंसं चिंतन मी आपल्यासमोर ठेवतो. अट्टहास केला म्हणजे नेमकं काय केलं तुकाराम महाराजांनी? अट्टहास केला म्हणजे प्रयत्न. दोन पद्धतीचे अट्टहास असतात. एक सफल अट्टहास असतो, एक निष्फल अट्टहास असतो. काही माणसं निष्फल अट्टहास करतात.
निष्फल आग्रह, निष्फल आग्रह. ज्ञानोबांनी त्याचं चिंतन केलं पहा. कुठं? नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवश कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैहि. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबा शेवटी बोलले, संगजव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. विनाकारण केलेला तो आग्रह आहे. विनाकारण हा निष्फल अट्टहास, निष्फल अट्टहास. हे विनाकारण माणसं आग्रह करतात. मला एकाने विचारलं, तो म्हणाला महाराज गाईचं दूध पांढरं असतं, म्हशीचं दूध पांढरं असतं, कुठलंही दूध काढलं पांढरंच असतं. मला सांगा बैलाचं दूध कसं असतं? मी त्याला म्हटलं अरे बैलाला दूध नसतं. तो म्हणाला मला ते ठाऊक आहे, पण समजा जर काढलं तर. म्हटलं अरे काढता येत नाही. तो म्हणला नाही तरी मला माहिती आहे काढता येत नाही, निघत नाही, प्रयत्न करता येत नाही, सगळं मला माहिती आहे, पण समजा. आता याला काय म्हणावं मला सांगा ना, याला उत्तर द्यावं का? ते एकदा ते बिरबल आणि बादशहानी ते बिरबलाला विचारलं. गंमत सांगतो. बादशहानी बिरबलाला असं विचारलं की म्हणे बिरबल तुमच्याकडे एकादशीलाही उपवास करतात, चतुर्थीलाही उपवास करतात, काही उपवास तुम्हाला त्याच दिवशी सोडायचे असतात, काही उपवास तुम्हाला पारणा म्हणून दुसऱ्या दिवशी सोडायचे असतात, पण समजा हे दोन्ही एकत्रित आलं तर? म्हणजे बादशाह म्हणाला समजा संकष्टी चतुर्थीत जर एकादशीला आली तर? ऐका बघा जमतंय का, लक्षात तरी येतंय का बघा. संकष्टी चतुर्थीत जर एकादशीला आली तर तुमच्यासारख्यांची किती अडचण आहे रे. आता चतुर्थी एकादशीला येईल का हो? मध्ये 8 दिवसाचं अंतर आहे ना. एखादी तिथी मागे पुढे होईल, त्याच्यामध्ये काही त्याचा तिथीचा क्षय होईल, वृद्धी होईल, काहीतरी होईल, पण 8 दिवसाचा फरक पडेल काय? तो म्हणाला समजा संकष्टी चतुर्थी जर एकादशीला आली तर चतुर्थी सोडायची का नाही? त्या दिवशी काय खायचं? आता तो बिरबल होता. बिरबल म्हणाला त्या दिवशी चतुर्थी सोडायची ना. अरे मग एकादशी मोडेल ना. नाही मोडणार नाही. एकादशी न मोडेल असं खाऊन चतुर्थी सोडायची. म्हणजे काय करायचं? पण काही नाही, अशी जर वेळ आली समजा संकष्टी चतुर्थीलाच जर एकादशी आली तर लोण्याचे भजे करायचे आणि खायचे. लोणी माहिती आहे का नाही? लोण्याचे भजे करायचे आणि खायचे. किती सोपं आहे, किती सोपं आहे. हे होईल का? तो म्हणारे लोण्याचे भजे कसे होतील? अरे मग एकादशीला चतुर्थी कशी येईल? पण समजा आली तर याला म्हणतात निष्फल अट्टहास. विठ्ठला विठ्ठला. काही अट्टहास असतात ते मात्र सफल अट्टहास असतात. तिथे तो अट्टहास करावा लागतो. तो अट्टहास केल्याशिवाय ते फल आपल्या पदरात पडत नाही. सामान्य प्रयत्न वेगळे आणि अट्टहास वेगळा. प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे अट्टहास असतो. सामान्य प्रयत्न नाही. बघू प्रयत्न करू, मिळाली गाडी तर मिळेल, हे याला अट्टहास म्हणत नाहीत. गाडी मिळत कशी नाही मी बघतो आणि वेळेत तिथं पोचतो, याला अट्टहास करणं म्हणतात. प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे अट्टहास असतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही प्रयत्न केले असं म्हणणं नाही, आम्ही अट्टहास केला. याच्यासाठी केला होता अट्टहास. कशा करता अट्टहास केला? शेवटचा दिवस गोड व्हावा. काय अट्टहास केला हो तुम्ही? प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागते. काय अट्टहास तुम्ही केला? कशा करता? कोणता अट्टहास केला तुम्ही? शेवटचा दिवस गोड व्हावा. कशानं होईल? शेवटचा दिवस अगदी आपण मरण प्रलयाचा जरी विचार केला तरी शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता काही अट्टहास करावेच लागतात जीवनामध्ये. याच्याकरता काही अट्टहास करावेच लागतात. विनाकारण बसून राहून शेवटचा दिवस विनाकारण कुणाचाही गोड झालेला आत्तापर्यंत कुणाच्या बघण्यात नाही. 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मरणाचा विचार सांगत असताना अर्चिरादी मार्गाने जाणारा महात्मा कसा मरतो हे सांगितलंय. त्याचं मरण वाचताना गोड वाटतं, पण त्याच्याकरता त्यांनी केलेले प्रयत्न बघितले तर मग कळतं की अरे हे सामान्य नाही. याच्याकरता आयुष्य वेचावं लागेल. काय करावं लागेल? शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता अट्टहास केले. काय अट्टहास केले तुम्ही? अट्टहास केले म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा केली. काय केलं?
आपलं मरण चांगलं यावं, आपला शेवटचा दिवस चांगला व्हावा, कधी होईल? माणसाचं मरण दोनच पद्धतीचं चांगलं. ऐका, दोन पद्धतीचं मरण सर्वश्रेष्ठ मरण शास्त्र सांगतं. एकतर देवाचं नाव घेत घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत करत मरावं. विठ्ठला विठ्ठला. या दोनच पद्धतीचं मरण चांगलं असतं. देवाचं नाव घेत घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं. जर या दोन पद्धतीनं मरायचं नसेल तर मरायच्या भानगडीतच पडू नये. माझं स्पष्ट मत मी आपल्याला. मरायचं असेल तर या दोन पद्धतीनं मरावं, नाहीतर त्या मरणाच्या वाट्यालाच जाऊ नये. काय करायचं आपल्याला तसलं? नाहीतरी कुठे एंड्रीन पिऊन मेला आणि कुठे गळफास घेऊन मेला आणि कुठे ॲक्सिडेंट होऊन मेला. या मरणाला काही मरण म्हणतात काय? ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं टेकवलं आणि उठलाच नाही, उत्तम मरण. हातात गाथा होता, वाचता वाचता मान पडली, उत्तम मरण. अजून ह्याच्यापेक्षा काय मरण चांगलं असतं? रामकृष्ण हरी जप चालू होता आणि ते जप चालू असताना मान कलंडली, उत्तम मरण. देशाचं रक्षण करत मेला, उत्तम मरण. हा दिवस असा जर आपल्याला उत्तम घालवायचा असेल तर आपल्याला अट्टहास करावे लागतात, सामान्य प्रयत्न करून चालत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी हाच शब्द वापरलाय, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. तिथं अट्टहास शब्द वापर. अट्टहासानं नामस्मरण केलं पाहिजे, ती प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. असंच कुठेतरी कीर्तनामध्ये मी असं सांगितलं की माणसाला आपल्या शेवटच्या क्षणी जर मुखामध्ये देवाचं नाव आलं तर त्याचं जीवन धन्य होऊन जातं. कारण भगवंतानीच सांगितलंय, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयातीच. किंवा त्याच्या पुढच्याही श्लोकामध्ये यो यो याम याम तनुम भक्त्या वगैरे वगैरे. भगवंताचं नाव माणसाने शेवटच्या क्षणी घ्यावं, माणसाचं जीवन धन्य होऊन जातं. ठीक आहे. कीर्तन एकाने ऐकलं आणि तो मला म्हणाला, महाराज मी तुमचं कीर्तन ऐकलं, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जरी भगवंताचं नाव घेतलं तरी जीवन धन्य होतं ना? म्हटलं होतं. तो म्हणाला, ह्याच्या पुढं गावात पाऊल ठेवायचं नाही. म्हटलं काय चुकलं माझं? तो म्हणाला, तुम्ही आम्हाला सांगितलं ना शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेतलं तरी चालतं. आता मरताना आम्ही देवाचं नाव घेऊ, तुम्ही नको, तुमचा हरिपाठ नको, तुमचं कीर्तन नको, काही नको, आम्हाला कळालं. मी म्हटलं फार बरं होईल, माझं कीर्तन ऐकूच नये अशी परिस्थिती जर गावामध्ये निर्माण झाली तर आनंदाची गोष्ट आहे, माझं काही म्हणणं नाही. पण शेवटच्या क्षणी नाव घेशील? तो म्हणाला, घेईन ना, तुम्ही सांगितलंय आता तर. मी त्याला सांगितलं, बाबा एक गोष्ट लक्षात घे, शेवटच्या क्षणी देवाचं नाव मी घेईन म्हणतोस, शेवटचा क्षण कधी आहे तुला माहिती आहे का रे? म्हणला माहिती आहे. बरं, आयुष्यभर आपल्या जिभेला संसाराच्या वचनांची इतकी सवय झालेली असते की शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव तोंडाला येईलच याची खात्री आज देतोस काय? देता येत नाही. माणूस मरताना सुद्धा संसाराचंच बोलतो, तो प्रपंचाचं, तो परमार्थाचं बोलतच नाही. बोलतो तो प्रपंचाचंच बोलतो. मरताना सुद्धा त्याचं तेच चाललेलं असतं, हे घर त्या मुलाला द्या, हे अमुक संपत्ती या मुलीला द्या, ते असं करा, ते बायकोच्या नावावरती जमीन ठेवा, हे करा ते करा. ते एका म्हाताऱ्याचं सांगतात ना, मरायला टेकला, अगदी खाली काढून ठेवलं, सगळी तयारी झाली. सगळी तयारी म्हणजे कळते ना, सगळी तयारी झाली आता त्याची, बस त्याला डॉक्टरने सांगायचं संपले आणि यांनी उचलायचं. त्या अवस्थेमध्ये त्याला खाली काढून ठेवल्यानंतर त्याचे ओठ हलताना मुलांना दिसले. म्हणून मुलांनी जरा कान नेला ओठाजवळ, बाबा काय म्हणतात ऐकायला लागले. वा के त्याचं चालू होतं. मुलांना वाटलं वासुदेवा केशवा. मरताना देवाचं नाव घेतात. तेवढ्या डॉक्टरांना बोलवतं. ते डॉक्टर आले. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी त्या हृदयामध्ये एक इंजेक्शन दिलं. थोडीशी ऊर्जा मिळाली आणि ऊर्जा मिळाल्याबरोबर तो म्हातारा म्हणाला, वासुदेवा केशवा नाही मूर्खांनो, वासरू केरसुणी खाताय ते बघा, आम्ही ते सांगत होतो तुम्हाला. म्हणजे मरतानाही माणसाला तेच असतं, दुसरं काही नसतं. कारण का? आयुष्यभर जिभेला आम्ही ती सवय लावली नाही, हे त्याचं मुख्य कारण. माणसाच्या मुखाला भगवंताचं नाव शेवटच्या क्षणी कधी येईल? जर आम्ही आयुष्यभर आमच्या जिभेला भगवंताच्या नामाची सवय लावू तर. त्याच्याशिवाय येणार नाही. आणि आयुष्यभर जर आम्हाला नावाची सवय लावावी लागत असेल तर त्यालाच अट्टहास असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला.